100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। कोकणात डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची हालचाल। ठाकरेंच्या शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांची उद्या संध्याकाळी बैठक। राजापूर मतदारसंघामधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल। उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव आहे। बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची। माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवा आलाय। भास्कर जाधवांचं हे वक्तव्य। रत्नागिरीमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार यात्रा। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानात जाहीर सभा होणार। सभेची जय्यत तयारी। 50,000 नागरिकांसाठी आसन व्यवस्था। भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। बाळाशेठ जाधव उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। सामंतांच्या कार्यक्रमामुळेच 12वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय। उदय सामंतांनी कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा आरोप। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी लीक केल्याप्रकरणी काही लोकांवर शंका, मात्र लगेच कोणावरही बोलणार नाही। आमदार सुरेश धस यांचा इशारा। धनंजय मुंडे आणि धसांना गुप्त भेटण्याची गरजच काय? समाजाचा विश्वासघात करणं योग्य नाही। मुंडे धस गुप्त भेटीवर जरांगींचा हल्ला बोल। सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय। सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच। राऊतांची धसांवर टीका, तर धसांची बाजू ऐकून नका असं लोकांनी सांगितलं होतं, राऊतांचं वक्तव्य। सुरेश धसांची भूमिका अचानक बदलली। धसांवर कोणाचा तरी दबाव आला आणि त्यांचं बोलणं थांबलंय। करुणा मुंडेंची सुरेश धस यांच्यावर टीका। विनायक राऊत यांनीच गद्दारी केली, त्यांचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे। विनायक राऊतच महागद्दार। विनायक राऊतांच्या टीकेला राजन साळवींचं उत्तर। आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। तर जनताच तुमच्यावर थुंकली आहे। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची जोरदार टीका। अवमानकारक टिप्पणी होणार नाही याची काळजी घ्यावी, सुनील तटकरेंचा रावसाहेब दानवेंना हा सल्ला आहे। भाजप नेते रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तारांवर नाव न घेता टीका। या लोकांची विचारधारा आहे कोणती? दानवेंचा थेट सवाल। दानवेंनी सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली पाहिजे। दानवेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शिरसाट यांचं हे उत्तर। लोकसभेला तटकरे निवडून आल्यानं आपली लाज राहिली। यश आलं तर हुरळून जाऊ नये। नुसतंच देवदेव केलं तर निवडून येणार आहे का? जालन्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। सुरेश कुमार जेथली यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झालाय। सुरेश कुमार जेथलिया परतूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। कोल्हापूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। हँडलूम प्रदर्शनाच्या आयोजकाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। खंडणीचे पैसे देत नसल्यानं शिवीगाळ केल्याचा आरोप। चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावलंय। शहादा मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी झाल्यानंच झापलंय। उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघाची जळगावमध्ये कार्यशाळा। छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्स असलेल्या तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या करून तरुणीची मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आता या हत्या प्रकरणात मृत तरुणीच्या प्रियकराला अटक झाली आहे। नाशिकच्या सिन्नरमधील दातलीत 2 गटामध्ये हाणामारी। अंगावर गाडी घातली, नंतर कोयत्यानं वार करत तरुणाची हत्या केली। या हाणामारीमध्ये 5 जण जखमी आहेत। भाऊबंदकीच्या वादामधून हत्या झाल्याची माहिती आहे। पुण्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोणी काळभोर परिसरामध्ये घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये न्यूयॉर्क विलामध्ये मध्यरात्री पोलिसांची धाड। कारवाईत महागडी दारू यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। ईडीकडून मुंबईत 12 ठिकाणी छापेमारी। रियाल्टो, एक्झिम, पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली। बँक ऑफ इंडियाची 142 कोटींची फसवणूक केल्याचा या कंपन्यांवर आरोप। पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकाचं कारण अखेर सापडलं। रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर आणि नोरोव्हायरसचा संसर्ग निष्पन्न झालेला आहे। सार्वजनिक आरोग्य विभागानं जीबीएस उद्रेकाचं कारण सांगितलंय। सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांना मिरजमधील रुग्णालयात मृत्यू झालाय।
नागपूरमध्ये जीबीएसचा पहिला बळी, रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित. 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. नंदुरबारमध्ये बनावट उत्पन्न आणि जातीचे दाखले तयार केले जातात. आमदार राजेश पाडवींचा आरोप आहे. नंदुरबारच्या धडगाव, मुलगी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा या भागातला हा प्रकार. भंडाराच्या महामार्गावर खड्डेमुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धेंच्या नेतृत्वात जनआंदोलन. खड्ड्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. परळी शहरात अण्णाभाऊ या फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनावर कारवाई. 135 वाहनांवर कारवाई. परळी पोलीस ॲक्शन मोडवर. नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा. राज्यामधील 18 संघांच्या माध्यमातून 300 कलाकारांनी सादर केली आहे लोकनृत्य. 2 दिवसात चांदीच्या दरात 3,000ची वाढ. चांदीचे दर 98,300 रुपयांवर, तर सोन्याच्या दरातही वाढ झाली. प्रतितोळा दर 86,300 रुपयांवर. नंदुरबारमध्ये बनावट उत्पन्न आणि जातीचे दाखले तयार केले जातात. आमदार राजेश पाडवींचा आरोप आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली. सदस्य नोंदणीवर भाजपचं भर. 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण. आता 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं भाजपचं लक्ष. केसरीचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरी पाटलांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. सांगलीच्या शिराळ्यामधील मणदूरजवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. आंदोलकांच्या मागण्या शासनानं पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलांनाच अभिषेक केला जाणार. शिळेची झीज रोगण्यासाठीच शुद्ध ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय. सांगलीच्या बहादूरवाडीचे ग्रामदैवत पीर बद्रुद्दीन बाबांचा उरूस उत्साहात साजरा झालाय. उरसाला भाविकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड्यामधील बाजारपेठेत मोसंबीच्या दरामध्ये वाढ. पुढील आठवड्यामध्ये दर आणि आवक दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज आहे. मोसंबीला प्रति टन 14 ते 20 हजारांचा दर आहे. पुण्यातील कर्वेनगर उड्डाण पुलावर पहाटे अपघात. नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी दुभाजकावरून थेट विरुद्ध दिशेला पलटली. या अपघातामध्ये 4 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिममध्ये सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांना सुरुवात. 10वीच्या 804 आणि 12वीच्या 55 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. 4 परीक्षा केंद्रांवर परीक्षांचं आयोजन. जळगावातील 40 गावात तितूर नदीपात्रामध्ये अपूर्ण स्वच्छता मोहीम राबवूनही नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य. जलपर्णीचा विळखा पडलाय. राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी झाली. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त आहे. पणन विभागाची माहिती. तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केल्याची माहिती आहे. नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटलची सोयाबीन खरेदी. 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी. बीडच्या आष्टीमधील भातोडीमध्ये 5 एकरवर शेतकऱ्याकडून केळीची लागवड. अवघ्या 9 महिन्यात 175 टन केळीचं उत्पन्न. शेतकऱ्याला केळीमधून 30 लाखांचं उत्पन्न. सध्या या केळीची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. बेळगावच्या रावेरमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांकडून घरात कापसाची साठवणूक. तापमानात वाढ झाल्यानं कापसाची आर्द्रता घटून वजन कमी झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पिकं बहरलीत. हंगामामध्ये 10,286 हेक्टरवर पेरणी. वाशिम जिल्ह्यात यंदा बीजवाई कांदा पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ. यंदा कांदा पिकाला भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला 6,600 रुपयांचा दर आहे. चांगला भाव मिळत असल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव उपसरपंचपदी प्रमिला पाटलांची निवड झाली. प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. भंडाराच्या महामार्गावर खड्डे मुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धेंच्या नेतृत्वात जलांदोलन. वाशिमच्या पोहरादेवीत संत सेवालाल महाराजांचा जयंती उत्सव. संजय राठोडांच्या पत्नीनं लिंगी नृत्य करत उफड्याच्या तालावर धरलाय ठेका. हवामान बदलामुळे भंडारामधील भाजीपाल्याच्या पिकावर रोगराईचं सावट. तर रोगराईमुळेच धान पीक फस्त झालंय. शेतकरी आर्थिक संकटात.
वाशिममध्ये सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांना सुरुवात. 10वीच्या 804 आणि 12वीच्या 55 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. जळगावच्या सराफा बाजारात चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर. 2 दिवसात चांदीच्या दरामध्ये 3000ची वाढ झालेली आहे. सांगलीच्या शिराळ्यामधील मणदूरजवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. जळगावच्या वरणगावमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन. दीपनगर वीज निर्मिती केंद्रात कामावर घेण्यासाठी तरुणाचं आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका. बीडच्या वडवणी तालुक्यामधील अनेक गावात विजेचा लपंडाव. संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला घातले हात. नागरिकांचा गांधीगिरी आंदोलन. अंबरनाथमध्ये वृद्धाचा डंपरखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. अंबरनाथच्या पूर्व पश्चिम उड्डाण पुलावर हा अपघात घडला आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी एल्गार. 20 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक. काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोध चर्चा होणार. सिडकोच्या संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार. अधिकची माहिती देण्यास सिडकोकडून नकार. ठाण्यातील वर्तकनगरमधील सिंघानिया शाळेजवळ स्कूल बसला अचानक आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्यात. आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार. पुण्यातल्या कर्वेनगर उड्डाण पुलावर पहाटे अपघात. नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी दुभाजकावरून थेट विरुद्ध दिशेला पलटली. वसईच्या सुरुची बागजवळ वणवा पेटून आग लागल्याची घटना. वणव्याच्या या आगीमध्ये सुरुची झाडांचं मोठं नुकसान झालंय आणि या प्रकरणी तपास करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. बुलढाण्याच्या मलकापूर बेलाड शिवारामध्ये शेतमालाच्या गंजीला अज्ञात व्यक्तींना आग लावली. 15 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं न्नुकसान झालंय. पुणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक मार्च महिन्यात सादर होणार. सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात अंदाजपत्रक. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर न्यू इंडिया बँकेवर निर्बंध. तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे. मुख्य गाभारात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार. तडे गेलेल्या शिळांचा काचा चिटकवल्याचा हा प्रकार. अग्निसुरक्षा नियमांचा भंग. नागपूरमधील मेडिट्रेनियन रुग्णालयाला महानगरपालिकेची नोटीस. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा आहे. महावितरणची अभय योजना 31 मार्चपर्यंतच. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकी भरल्यास संपूर्ण 100% व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार. डाळींच्या दरात घसरण. उत्पादन वाढल्यानं आणखी स्वस्तायची शक्यता आहे. 2 महिन्यात तुरडाळीच्या दरामध्ये किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट. चणा डाळ, उडीद डाळीही स्वस्त झाल्यात. अटल सेतू आज रात्री 11 वाजेपासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 3:35 हा ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान 14 तास ब्लॉक असेल.